बाबा काय हे? अरे मुंबईमध्ये काय आतंकवादी घुसलेत काय? कसल्या गाड्या द्या? अरे मुंबईमध्ये मराठे आले, मराठे शेतकरी गरीब गोर गरीब कष्टकरी मजूर आणि असलं काय आणलंय? मारता काय मराठ्यांना आता? गोळ्या घालता अशा? काय ते काय भाऊ भाऊ काय ते? काही नाही बोललोय मी. ते म्हणले दूर 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 आहे का? उत्तर द्यायला तयार नाही. त्यांची बी चूक नाही म्हणा. त्यांना आदेश येतात. त्यांची बिचाराची काय चूक आहे? अजून काय काय आणले मारायला आम्हाला? मराठ्यांना मारायला अजून काय काय आणलं इथं? काय हे काय मागं काय? नाही ह्यांची काय चूक आहे? ह्यांची चूक नाही. नाही नाही अरे आपलं वाटोळं करू दे. आता काय आपल्याला मारता काय? मग आपल्याला आता मग हे पाचलं काय आणलं? मग ते धूर एकजूट झालाय मुंबईच्या बोखंडी बसलाय. नाही ना ते काय मग धूर नाही कांडे आणलं ते गाडी सोडायचं फक्त आता कसं आहे टरबुजाची पावर जाते मराठ्याच्या पुढे पण मराठ्या पुढे टरबुजाची पावर. सर्व मराठा समाजाला आव्हान आहे असं कुठलंच कृत्य करू नये की ह्यांना एखादा चान्स भेटाव. 100% काल पाटलांनी सांगितलंय सगळ्यांनी शांत राहा आणि शांत राहा सगळ्यांनी. काय म्हणणं आहे? शिवराय बरोबर आहे. खरं तर मराठा इतका संयमी आहे की 58 मुख मोर्चे काढणारा मराठा समाज आहे. टाचणी पडेल तर आवाज येईल असं मराठा समाज आहे. पण त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. गेल्या कित्येक वर्षापासून मराठ्यांच्या लेकरावर अत्याचार होत आहे. पण त्या अत्याचाराच्या विरोधात मनोज दादा जरांगे पाटलासारखा निष्कलंक माणूस लढतोय आणि त्याच्या पाठीमागे महाराष्ट्रातल्या प्रत्येक उमऱ्यातला एक मराठा या ठिकाणी सरकारला दाद मागण्यासाठी आलाय. आणि तुम्ही या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्या मराठा समाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न करा. दारू गोळ्याच्या गाड्या या ठिकाणी आणून आम्ही दहशतवादीत का? आम्ही आतंकवादीत का? आम्हाला मारण्यासाठी या गाड्या आणल्यात का? लक्षात द्या. आंतरवली सराटीत माझ्या माईमाऊलीचं जे रक्त काढलंय ना त्याचे परिणाम तुम्ही भोगताय. पण आता जर मराठ्यांच्या केसाला जर धक्का लागला ना अख्खा भारत पेटून उठल हे शब्द सांगतो.